ओम शांती. आज 22/5/2026 चे शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी वारंवार ओम शांती या स्वधर्मामध्ये टिकण्याची गोष्ट सांगितली. मर्जीबा स्थिती कशी बनवायची याबद्दल बाबांनी विशेष सूक्ष्म गोष्ट स्पष्ट केलेली आहे. रुद्र ज्ञान यज्ञामध्ये संपूर्ण विश्वातील सर्व सामग्री स्वाहा कशी होणार आहे त्याबद्दलही बाबांनी आज सांगितलं. आणि बाबा सांगतात वारंवार आज की मृत्यू समोर आहे, या सृष्टीचा महाविनाश जवळ आलेला आहे. या गोष्टीवरती पण बाबांनी विशेष आज प्रकाश टाकला. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, अर्थात परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून करावी. बदलची सुरुवात स्वतःच्या धारणेपासून, अर्थात जे देवी देवता धर्माचे आहेत, शिवाचे अथवा देवतांचे पुजारी आहेत, त्यांना पहिल्यांदा ज्ञान सांगा. प्रश्न, आजचा प्रश्न आहे, बाबांचे कोणते कर्तव्य कुणीही मनुष्य करू शकत नाही आणि का नाही करू शकत? उत्तर, संपूर्ण विश्वात शांती स्थापन करण्याचे कर्तव्य एक शिवबाबांचेच आहे. मनुष्य विश्वात शांती स्थापन करू शकत नाही. कारण, खूप महत्वाचं कारण आहे, मनुष्य विश्वात शांती स्थापन करू शकत नाही कारण सर्व मनुष्य विकारी आहेत. शांती स्थापन तेव्हा होईल जेव्हा आपण बाबांना जाणून घेऊ, जाणून नंतर पवित्र बनू, तेव्हाच विश्वाचे परिवर्तन होईल. बाबांना न जाणल्यामुळे मनुष्य निधनके, अर्थात ज्यांना आपल्या मालिक अर्थात रचयिताचा पता किंवा परिचयच नाही, असे निधनके बनले आहे. आजचं गीत आहे, मरणे तुझ्या गल्लीमध्ये आणि जीवन जगणे ही तुझ्याच गल्लीमध्ये. ओम शांती. आज बाबांनी वारंवार सांगितलं ओम शांतीचा अर्थ आणि वारंवार का आठवण करून द्यावा लागतो. बाबा म्हणतात घडी घडी आठवण करून द्यावं लागतं, विसरून जातात. म्हणून बाबांना ओम या शब्दाचा आणि शांती या शब्दाचा अर्थ आज पुन्हा सांगावा लागला मुरलीमध्ये. ओम म्हणजे मी आत्मा आणि शांती अर्थात शांत स्वरूप आहे. बाबा म्हणतात घडी घडी म्हणावं लागतं, मन मना भव, मन माझ्यामध्ये लावा, परमधामला आठवण करा, असं घडी घडी म्हणावं लागतं. का? कारण मुले विसरतात. बाबा म्हणतात आदी सनातन देवी देवतांचे जे पुजारी आहेत, देवांचे जे पुजारी आहेत, त्यांना आधी समजावून सांगा की आता देवांचं राज्य स्थापन होणार आहे. परमात्मा शिव सृष्टीवर आलेले आहेत पुन्हा त्या देवी देवता धर्माची स्थापना करण्यासाठी. बाबा म्हणतात स्वयं भगवानाच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव भगवद्गीतेमध्ये लिहिलेले आहे. ही मोठी चूक केलेली आहे आणि त्यामुळे अन्य धर्माची लोक भगवद्गीतेला मानत नाहीत. बाबा म्हणतात बदलची सुरुवात स्वतःच्या घरापासून करा, स्वतःपासून करा. आणि सर्वांना हे समजावून सांगा की बाबा ज्ञानाचे सागर आहेत, चैतन्य बीजरूप आहेत मनुष्य सृष्टीचे, आणि या कल्पवृक्षाचे बीज परमात्मा आहेत. हे झाड उलट आहे कारण बीज वर आहे आणि मनुष्य सृष्टी या साकार पृथ्वी तलावर पसरलेली आहे. म्हणून कल्पवृक्ष नेहमी उलट दाखवलं जातं. आज
बाबांनी विशेष पॉइंट सांगितलेला आहे की भागवत आणि महाभारत हे धर्मशास्त्र नाहीत. भागवत आणि महाभारत इत्यादी यामुळे धर्माची स्थापना होत नाही. आज बाबांनी हे खूप स्पष्टरित्या सांगितलं. परंतु भगवद्गीता मुख्य आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा आज सत्य पिठामध्ये मिठासमान खूप थोडं राहिलेलं आहे. पण आज बाबांनी सांगितलं भागवत आणि महाभारत हे धर्म स्थापन करण्यासाठी शास्त्र नाहीत. बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे. या काम महाशत्रूवरती विजय प्राप्त करायचा आहे. संगम युगावर जे विकारांवरती विजय प्राप्त करतात, पावन पवित्र बनतात, तेच सतयुगामध्ये जाण्याच्या योग्य बनतात. बाबांनी आज वारंवार सृष्टीचं चक्र आठवण करून दिलं. सतयुगामध्ये सूर्यवंशी घराणा आहे. सतयुगाला गोल्डन एज अर्थात सोन्याची दुनिया म्हणतात. तिथे फक्त 8 जन्म आहेत. पुढे बाबा सांगतात त्रेता युगामध्ये चांदीचं युग आहे. त्रेता युगामध्ये चंद्रवंशी घराणा आहे आणि 12 जन्म तिथे होतात. तिसरं युग आहे द्वापर युग. द्वापर युगामध्ये रावणाच्या राज्याची सुरुवात झाली, विकारांची प्रवेशता झाली, वैश्य वंश तिथे आला. तिथे 21 जन्म घ्यावे लागले आणि कलियुगाला लोखंडाचं युग म्हटलं, जिथे आत्मा तमोप्रधान झाली, आयरन एजड बनली. इथे मनुष्य तमोप्रधान झाला, 42 जन्म घ्यावे लागले. तर बाबा म्हटले हे जन्माचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एक जन्म आहे गुप्त युगामध्ये संगम युगावर. संगम युगावर एक जन्म आहे. बाबा सांगतात सर्वांना हे समजावून सांगा की भगवान एक आहे, भक्त अनेक आहेत, देवता अनेक आहेत, परंतु परमात्मा भगवान एक आहे. बाबांनी पुढे सांगितलं विराट रूपच्या चित्रामध्ये देवता, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र विराट रूपच्या चित्रामध्ये हे सर्व दाखवलं, परंतु ब्राह्मण शेंडी मात्र दाखवलेली नाही. तर बाबा आपल्याला आठवण करून देतात की तुम्ही ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण आहात. संगम युगावर बाबांची मुलं बनला आहात. आता परमात्मा स्वतः येऊन ब्रह्माद्वारा नवीनच दुनियेची स्थापना करत आहेत. विष्णूद्वारा पालना होते आणि शंकरद्वारे विनाश. हे 3 कर्तव्य परमात्मा करून घेतात. महाभारत लढाईनंतर पुन्हा नवीन युग येणार आहे हे सर्वांना समजावून सांगा. बाबा सांगतात रुद्र ज्ञान यज्ञामधून विनाश ज्वाला प्रज्वलित होते आणि या पूर्ण सृष्टीचं परिवर्तन होतं. बाबांनी आज 3 सेना आठवण करून दिल्या. एक आहेत पांडव जे ईश्वरासोबत प्रीतबुद्धी आहेत. दुसरे आहेत कौरव जे विनाशकाले विपरीत बुद्धी आहेत. आणि तिसरे आहेत यादव जे आपल्याच बुद्धीद्वारे शास्त्रांमध्ये लिहिलं की आपल्याच पोटातून मुसळ काढले, मुसळ उत्पन्न केले आणि आपल्याच कुळाचा विनाश केला. तर परमात्माच आता शुभाबा आपल्याला त्याचं स्पष्टीकरण सांगतात की यादव अर्थात विदेशी इन्व्हेन्शन्स करतात आणि विभिन्न अणुबॉम्ब्स बनवतात ज्याद्वारे स्वतःच्याच कुळाचा विनाश करतात. तर 3 सेना आता सध्या उभ्या आहेत आणि महाभारताचं युद्ध आता होणार आहे. बाबा पुढे सांगतात की आम्हाला स्वर्गवासी बनायचं आहे हे लक्षात ठेवा. आज मनुष्य विकारी आहे, घराघरामध्ये भांडण आहे, अशांती आहे, कारण निधनके बनले आहे. धनी दोनीच माहित नाहीये. म्हणून बाबा सांगतात धनी दोनी अर्थात या सृष्टीचा रचयिताच विसरून गेले.
आणि आपण त्यांचे मुलं आहोत हेही विसरलं. म्हणूनच आज आपसामध्ये वाद, भांडण, तंटा आहे. बाबा म्हणतात हदचे पिता हदची प्रॉपर्टी देतात लिमिटेड, बेहदचा पिता बेहदची प्रॉपर्टी देतात. पारलौकिक पिता एकच आहे की ज्यांच्या आठवणीने विकर्म विनाश होतात. त्यामुळे पारलौकिक पित्यास आपल्याला सदैव आठवण करायचं आहे. भक्ती मार्गामध्ये सत्संग खूप आहेत, परंतु ज्ञान मार्गामध्ये एक बाबा जो अभ्यास देतात तोच अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. बाबा म्हणतात तुम्हाला आनंद होतो का की आम्ही बाबांचे मुलं बनले आहोत. आम्हाला बाबा स्वर्गवासी स्वर्गाच्या लायक बनवत आहेत. बाबांशी पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे. बाबा म्हणतात काही मुले असे पण आहेत प्रतिज्ञा करतात आणि पुन्हा तोडतात, प्रतिज्ञा विसरून जातात आणि पुन्हा विकारी बनतात. म्हणून बाबा सांगतात केलेली कमाई वजा करतात. जेव्हा आपण जी केलेली प्रतिज्ञा आहे ती विसरतो, पुन्हा काही वाईट उलट सुलट कर्म करतो, तर बाबा म्हणतात केलेली कमाई तुम्ही वजा करता. हीच आहे सर्वात मोठी ठेच लागणं आहे. आणि म्हणून बाबा सांगतात काही मुले आश्चर्यवत ऐकतात, खूप छान आहे खूप छान आहे म्हणतात, दुसऱ्यांनाही सांगतात आणि मग बाबांचा हात सोडून पळून जातात, पुन्हा मायाच्या अधीन होतात. सुनंती कथंती भागंती. बाबा म्हणतात की योगामध्ये मेहनत आहे आणि योग लावतानाच माया विघ्नरूप बनते आणि त्याद्वारेच आपली आत्म्याची कमाई पण जमा होते. म्हणून योग हा महत्वाचा विषय आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेले अशा मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी आजचा मुख्य पॉइंट आहे एक बाबांशी खरी प्रीत ठेवून खरे खरे पांडव बनायचे आहे. मृत्यू समोर उभा आहे म्हणून पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनायचे आहे. दुसरं पॉइंट, काम महाशत्रू आहे जो आदि मध्य अंत दुःख देतो, त्याच्यावरती विजय प्राप्त करायचा आहे, पावन बनायचं आहे. आठवणीने आतला कचरा काढून आत्म्याला सोने तुल्य बनवायचं आहे. आजचं वरदान, मरजीवा जन्माच्या स्मृतीद्वारे कर्मबंधनाला संबंधामध्ये परिवर्तन करणारे परोपकारी आत्मा भव. श्रीमताच्या आधारावर लौकिक कर्मबंधन सेवेचा संबंध बनू शकतो. जर आपण श्रीमतानुसार चाललो तर लौकिक कर्मबंधनामध्ये सुद्धा सेवेचा संबंध होऊ शकतो. ज्ञानाच्या आधारे विभिन्न आत्म्यासोबत चालत असताना बंधन तंग वा परेशान करणार नाही. परंतु बाबा सांगतात अति पापात्मा अपकारी आत्म्याशीही आपल्याला घृणा अथवा द्वेष करायचा नाही. दयावान बनून क्षमेची भावना ठेवून सेवा करायची आहे, तरच विश्व कल्याणी अथवा परोपकारी आत्मा म्हणवले जाऊ शकतो. खूप सुंदर वरदान आज बाबांनी दिलेलं आहे आणि या वरदानाचं चिंतन मंथन करून आपल्याला खरोखर परोपकारी आत्मा बनायचा आहे. मरजीवा अवस्थेचा अनुभव करून प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना ठेवायची आहे. आजचा सुविचार, वेळ व परिस्थिती प्रमाण वैराग्य येणे हे तर अल्पकाळाचं वैराग्य आहे. सदा काळाचे वैरागी बनायचं आहे. वेळच तशी आली, परिस्थितीत तशी आली आणि मग वैराग्य आलं तर ते अल्पकाळाचं वैराग्य आहे. आपल्याला सदा काळाचं वैराग्य धारण करायचं आहे.
आजचा अव्यक्त इशारा आहे अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करण्यासाठी मायेचा जो वार आहे, माया वार करते, पण तो वार नसून खेळ आहे, ही स्मृती जर सदैव ठेवली, त्या परिस्थितीमध्ये घाबरून न जाता जर खेळ समजून आपण त्या परिस्थितीला प्रतिक्रिया दिली, तर आपण अचल अडोल आणि एकरस राहू शकतो. तर याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आज दिवसभर हा ग्रहपाठ आपण नक्की पूर्ण करूया. ओम शांती.